नंतरच्या काळामध्ये तुम्ही अनेक चळवळींशी संबंधित होतात. अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मनूच्या पुतळ्याविरुद्ध तुम्ही मार्च काढला किंवा असंघटित कामगारांची. पण मला एका चळवळीविषयी अशासाठी विचारायचं आहे, आज ती चळवळ बातमीत सुद्धा आहे, अण्णा हजारेंची चळवळ. सुरुवातीच्या काळात अण्णा हजारेंचे तुम्ही जवळचे सहकारी होतात, आज त्यांच्याबरोबर नाही आहात, याचा उलगडा कसा कराल? एक तर असं झालं की अण्णा ज्या उपोषणाला बसले, मला वाटतं ही 94 सालची किंवा 95 सालमधली कुठे घटना आहे. बबनराव घोलपांच्या विरुद्ध अण्णांनी जे काही आरोप केले होते आणि अण्णांना त्या सिद्ध न करता आल्यामुळे अण्णांना शिक्षा झाली आणि अण्णा एरोड्याच्या तुरुंगामध्ये राहिले. आणि त्या माझं गाव आणि त्यांचं गाव जवळजवळचं आहे. अशी माझं वडलोपार्जित गाव आणि अण्णांचं गाव शी फक्त वलंडायची असं आहे. आमचं गाव सांगवी पांढऱ्या तालुक्यातलं, अण्णांचं गाव राळेगण. आता गंमत अशी आहे की अण्णांनी जे उपोषण सुरू, मला असं दिसलं की हा माणूस एक लढतोय, एका ह्याच्याविरुद्ध लढतोय. तेव्हा त्या गावातली मंडळी माझ्याकडे आली होती की जरा तुम्ही या, जरा अण्णांची अपेक्षा आहे. आता मला ती घटनांचं जरा थोडंसं परत जनतेत सांगावे लागेल, पण आम्ही गेलो. अण्णा आळंदीला अण्णांचा उपास सुरू होता. नंतर त्यांनी राळेगणला सुरू केला होता. आणि मग एका उपवासाच्या समाप्तीला आम्ही गेल्यानंतर अण्णा म्हणाले, बरं झालं गावचे शेजारी आलेत आमचे, आणि सुरुवात झाली आमची. आता अण्णांच्या विषयी एक प्रथम आता गोष्ट मान्य केली पाहिजे. आमच्या अगोदर सुद्धा अण्णांच्या प्रती लोकांची एक ओढ आहे. ती कशी आहे ती मला माहीत नाही, पण एक ओढ आहे. काही पत्रकारांची सुद्धा आहे, तुझ्यासारख्या माणसाला सुद्धा त्यांच्याविषयी वाटावं असं आहे थोडंसं. अण्णांचा जेव्हा आम्ही दौरा महाराष्ट्रात आखला, 50 ठिकाणी अण्णांच्या सभा सगळीकडे घेतल्या आणि या प्रत्येक सभेमध्ये आम्ही अण्णांच्याकडे पाहिलं. पण आम्ही पाहिलं याला कंटेंट यावा. कंटेंट यावं म्हणजे काय करावं, तुला गंमत सांगतो. चाकणला पहिली सभा जेव्हा झाली तेव्हा एकदम लोक धावले, कारण अण्णांचा तो सगळा त्यावेळेला सुद्धा मीडियाने अण्णांना खूप उचललेलं होतं. अण्णा गाव जमल्यानंतर एकदम असे सगळे हार, मी घालू का तू घालू. आणि आता माझ्याकडे सूत्र असल्यामुळे सांगितलं, थांबा. अण्णा या गावातल्या जो भ्रष्ट मनुष्य नाहीये त्याचा हार पहिल्यांदा घेतील आणि ते गावाने सांगायचे कोण भ्रष्ट नाही ते, बरं का, असं आढळलं. आणि एसटी स्टँडजवळ मला आठवत आहे, त्यातले एक जण गोष्ट म्हणाले, बघा हा जो पेपर विकतोय ना, हा डुचक्या, त्या डुचक्या म्हणाले, काय म्हणाले, हा बघा ह्यो मनुष्य फार सज्जन आहे बघा, म्हणजे ह्या गावातला दुसरा कोण नाही, काय आणि त्याला पुढं आणलं आणि अण्णांना हार घातला. हे तुला का सांगायचं, चळवळीला सुद्धा चारित्र्य लागतं, नाही तर एक सबंग होतं ते. आणि अण्णांना ते पटत होतं. अण्णांनी काही याला कुठे विरोध केला असं नाही. आता प्रधान त्यात आले, आम्ही सगळेजण कसं झालं, त्याच्या अगोदर आम्ही एक भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास नावाची आम्ही अण्णांना सांगत होतो की अण्णा याला एक संघटन पाहिजे आणि हे संघटन आपण निर्माण केलं पाहिजे. कोणालाही सर्टिफिकेट नाही द्यायचं. आपण इथे राळेगणला कोर्स सुरू करू कार्यकर्ता निर्मितीचा. आणि तुला आश्चर्य वाटेल, आम्ही पहिलं शिबिर घेतलं की ज्याच्यामध्ये भास्करराव मेसर IG, रिटायर्ड IG, पोलीस कायदा सगळ्याच्या संदर्भातला, SP साठे लॉ कॉलेजचे संबंधाची कायदेशीर, अविनाश धर्माधिकारी तर होता, शासकीयतून सेवेतला मनुष्य होता. अशी माणसं आणून एक शिबिर घेतलं. अण्णा त्याला हजर होते. 60 माणसं पहिल्यांदा शिबिराला आली. आता यात गंमत अशी होती की नमलवन फिरोदिया भेटायला आले की त्या वयान जास्त असतो नसो अण्णांच्या पाया पडायचा. आणि माझ्या असं लक्षात आलं की पाया पडून मला का असं वाईट वाटायचं की अण्णा का पाय पडू का, अण्णा असं का म्हणत नाही असं पाया पडू नका असं जरा थोडंसं एक ऑब्झर्वेशन मला जरा जाणवत असे. ह्या घटना ज्या आहेत त्या आता मी सांगत नाही असं वाक्य की अण्णांना काहीतरी एक सामुदायिक निर्णय त्याचं असं बांध त्या नको वाटत असावं असं त्यातलं लक्षात आलं की आम्ही जर तो न्यास तयार केला, त्याची घटना तयार केली, सगळ्यांना विचारात घेतलं पाहिजे. नाही, त्यात गोविंदभाई श्रॉफ सारखा माणूस आले, पुष्पाताई भावे होत्या, गपर प्रधान होते, फ्रान्सिस देब्रुटे होते, आम्ही सगळी मंडळी आणि मी सहचिटणीस प्रधान सचिव. आता या दरम्यानच्या काळात मला आणि मग आमचं ठरलं की एक कचेरी राळेगणला आणि एक कचेरी पुण्यामध्ये ठरलं. या दरम्यान मला डेन्मार्कला जावं लागलं, कारण माझा मुलगा तिकडे. गेलो मी, स्वीडन, नॉर्वे त्या देशांना भेटी मी दिल्या.
मी माघारी आलो तो कळलं अण्णांनी कचेरी हलवली. अण्णांनी कचेरी हलवली कचेरी हलवली. त्यानंतर मग ट्रस्टीची मीटिंग झाली. त्याच्या आतच मला कळलं की अण्णांनी माझ्याकडे राजीनामा घेतलेला आहे. मला हे कळलेलं नाही अजून. हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता. आणि विचारलं PV सावंतांच्या कमिशनने त्यांना विचारलं की या मंडळींचा तुम्हाला काय तुमचा फरक का झाली. अण्णांनी एवढंच उत्तर दिलं, त्याची चर्चा नको, ती मंडळी फार मोठी आहेत. नाही, मला इथे महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अण्णा हजारेंना पाठिंबा आहे, भ्रष्टाचार विरोधाचा मुद्दा बरोबर आहे वगैरे बरोबर आहे, पण अण्णा हजारे व्यक्तिवादी आहेत. अण्णा हजारे लोकशाहीने वागत नाहीत हे आक्षेप त्यांच्यावर घेतले जात आहेत. हे आक्षेप महत्वाचे आहेत की भ्रष्टाचार विरोधी चळवळ महत्वाची आहे? माझं म्हणणं आहे की आज तरी असं आहे की भ्रष्टाचार इतका भयंकर आहे की याच्या विरुद्ध कोणी जरी उभं राहिलं तरी लोक त्याला पाठिंबा देतील. आज अशी परिस्थिती आहे. काय भ्रष्टाचाराची लखतर आज चाललेली आहे आणि आम्ही काय करू शकतो. म्हणजे तेव्हा लोकांना असं वाटतं की एक मनुष्य कोणतरी उभा राहतोय, उभा राहतोय, त्याचं हे होतंय. पण बाबा, अण्णांच्या मर्यादा आहेत, त्याचंही भान आपण बाळगायला नको आहे ना. मी सांगतो ना, अण्णांच्याकडून आपण अपेक्षा करतो आहोत. अण्णांच्या त्या क्षमता नाही आहेत. म्हणजे अण्णा फार मोठे गांधींच्यासारखे विचार होऊन अण्णांनी पोलॅट म्हटलं की मला गांधी म्हणू नका. लोक म्हणतात की हा दुसरा गांधी. अण्णा म्हणतात दुसरं स्वातंत्र्य युद्ध आहे वगैरे. आता हे कसं असतं की थोडंसं विचित्र त्यांच्या स्वभावाच्या ज्या क्षमता मला कळलेल्या आहेत. एक तर कसं आहे की माणसानं तो मनुष्य का भावतो. लग्न न केलेला, संसार न केलेला, विरक्त असलेला फकीर माणूस आहे. फकीर मनुष्य आहे, देवळात राहतो. हे थोडंसं आहे थोडंसं. पण अण्णांना सामुदायिक निर्णय प्रक्रिया ही अभिप्रेत नाही आहे आणि त्यांच्या क्षमता मर्यादित आहेत, एवढंच मी म्हणेन. पण मनुष्य जडतो ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे मुखोळ्या म्हणाने. बाबा, आपली वेळ संपत आली आहे, पण 2 प्रश्न मला विचारायचे. एक तर तुझ्या वेळ संपण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगितली पाहिजे. कोणती? जरा आठवतो मला, माफ कर. आज देशामध्ये केवळ हमालांच्यापासून आपण निघालो. आज केवळ हमाल नाही राहिला. मध्यंतरीच्या काळामध्ये जे 91 साली जशी मुक्तार्थव्यवस्था सुरू झाली तसं या देशामध्ये हमालासारखेच जे असंघटित असुरक्षित कष्टकरी आहेत त्याच्यासाठी 2 कमिशनं जी आली आणि या कमिशनांनी 45 कोटी लोकसंख्येचा जो प्रश्न पुढे आणला आहे असुरक्षेचा, तो माझ्या दृष्टीने 45 कोटी लोक हे असुरक्षित कामगार आहेत. हे बाबा आडा म्हणत नाही आहेत. आणि त्यांचं गरिबी आपण जेव्हा म्हणतो की विषमता वाढली, पंतप्रधानही म्हणतात घर बराबरी बढ़ गए हम सोचते. अरे सोचतोय काय बाबा? या माणसाला जगणं अवघड झाले. महागाई भत्ता नाही आणा. आणि आम्ही त्याला सांगतो सुटसुटीत व्याख्या करा ना की जो कष्ट करतोय हातावर पोट आहे आणि ज्याला महागाई भत्ता मिळत नाहीये, त्याला कोणतं संरक्षण, त्याला गरीब म्हणा बस. यांचं ते बास्केटमध्ये टाकून त्याचं हे करू 34 रुपये मिळतात का 25 रुपये मिळतात, फसवणूक झाली. तुम्हाला मी सांगतो.